नांदेडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत शस्त्रांचा प्रचंड साठा जप्त केलाय। वजिराबाद परिसरातून तब्बल 43,48,000 रुपये किमतीची 4,796 घातक शस्त्र हस्तगत करण्यात आली असून या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली असून जप्त केलेल्या साठ्यामध्ये तलवारी, गुप्ती आणि खंजीरांचा समावेश आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। या कारवाईची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः पोलीस ठाण्याला भेट दिली आणि पोलीस पथकाचं अभिनंदन केलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा शहरात कुठून आणला आणि याचा वापर कुठे होणार होता याचा अधिक तपास आता पोलीस करतायत। ग्रामीण पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि बीबी आणि त्यांचे पूर्ण पोलीस स्टेशन रात्री कॉम्बिंग आम्ही पूर्ण शहरमध्ये ठेवला होता आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा कॉम्बिंग, नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशन चालू होता। त्यामध्ये आम्हाला एक माहिती भेटला की एक माणूस आहे ज्यांच्याकडे की खंजर आणि तलवार आहे आणि त्याच आपण फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून की कुठून घेतला, काय घेतला आणि थोडंफार इंट पण होता, इंटेलिजन्स पण होता की एक माणूस आहे ज्यांच्याकडे साठा होऊ शकतो। हा टिपिकली जे दुकान होता इतवारा पोलीस स्टेशन हद्दमध्ये आहे, पण हा माणूस जे घर आहे मेन एक्यूज, मेन सप्लायर हा वजिराबाद पोलीस स्टेशन हद्दमध्ये अबचल नगर मध्ये त्यांचे घर आहे। तो एकसारखा दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीचा एरिया होता आणि एक इंट बेस्ड तसेच फील्ड बेस्ड हा कारवाई आहे ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4,796 इतके शार्प वेपन आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पज साठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईम मध्ये वापर होऊ शकतो। हा मध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पज साठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही। त्यामध्ये काही तो खूप चांगली क्वालिटी आहे, खूप एकदम इम्पोर्ट क्वालिटीच्या काही शार्प वेपन आहे ज्यामध्ये की खंजर असो, डॅगर असो, काही गुफ्ती जे आपण खूप हिडन करून वापर करू शकतो। गाडीमध्ये तुम्ही ठेवणार तर तो माहीत पण पडणार नाही की एक शार्प वेपन आहे। तो असा जे क्राईम मध्ये सुद्धा वापर होऊ शकतो असा एक मोठा साठा सापडलेला आहे। जे आमचे ऑपरेशन क्रॅकडाऊन त्यामध्ये आपण 3 मेन एम ठेवला होता। आर्म्स ॲक्टची कारवाई आणि स्पेशली त्यामध्ये जर तुम्ही प्रेस नोट पाहणार तो आपण सांगितलं होता की जे मेन सप्लायर आहे तोपर्यंत पोहोचण्याची कारवाई, तसेच NDPS आणि मटका जुगार बेटिंग असं त्याच अनुषंगाने हा एक मोठी कारवाई आहे। मला वाटतो की एक मेसेज पण जाणार की सप्लायर्स पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकतो आणि त्यांच्यावर मोठी कारवाई आम्ही आता करणार। त्यामध्ये 111, 112 जे नवीन कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे आम्ही पुटअप करण्याची, इन्व्होक करण्याची प्रयत्न करणार ह्यामध्ये। तसेच जे हा सर्च आणि सीजरची कारवाई असतो हा 185 BNS आणि 106 BNSS हा अनुषंगाने आम्ही करतो। तो परत एक बार मी ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि पूर्ण टीमला खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली कारवाई करून नांदेड जिल्हा आणि आजूबाजू सुद्धा जे एक मोठा सप्लायर होता, एक मोठा साठा होता, त्यांच्यावर चांगली कारवाई करून सप्लाय चेन ब्रेक करण्याचा हा एक मोठा प्रयत्न